आषाढी वारीतून एसटी महामंडळाला 41 कोटींचा महसूल. राज्यभरातून तब्बल 9 लाख वारकऱ्यांना पंढरपुरात पोहोचवलं. सुमारे 5500 विशेष बसच्या माध्यमातून 21527 फेऱ्या चालवल्या. आयआरसीटीसीच्या नव्या बीटा वेबसाईटमुळे तत्काळ बुकिंग 90% पोहोचलं. बीटा वेबसाईटमुळे तत्काळ तिकीट बुकिंग अधिक वेगाने. ऑनलाईन बुकिंगला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद. नागपुरात एलपीजी गॅस ग्राहकांना 15 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन. ई-केवायसी न केल्यास रिफिल बुकिंग ब्लॉक होण्याची किंवा घरगुती सिलेंडरच्या ऐवजी व्यावसायिक दर लागू होण्याची शक्यता. एल निनो आणि आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 2026-27 हंगामामध्ये जागतिक गहू उत्पादन घटण्याचा अंदाज. आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेनुसार उत्पादन 84 कोटी 4 लाख टनांवरून 82 कोटी 1 लाख टनांपर्यंत कमी होऊ शकतं. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 86.11% पोहोचला. गेल्या 3 तासामध्ये 29,481 क्युसेक वेगानं पाण्याची आवक. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच 100% भरण्याची शक्यता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत संघटनात्मक बदल. यशवंत पवार, आशिष खुलसंगे, गजानन टोमाळे आणि राजूदास जाधव यांची प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती. धाराशिव जिल्ह्यामधल्या परंडा शहरामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरून दुचाकीस्वाराचा मृत्यू. नितीन गुडे या 40 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा अपघातामध्ये मृत्यू. पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू. अमरावतीच्या बापट चौकामध्ये मध्यरात्री 25 वर्षीय तरुणाची हत्या. गुन्हे शाखेकडून 2 आरोपींना अवघ्या 2 तासामध्ये अटक. हत्या का करण्यात आली याचं कारण अद्याप अस्पष्ट.